श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा आज 18वा श्लोक आहे. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानं त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानं त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मी. अर्जुन म्हणतोय, हे भगवंता, परमं वेदितव्यम म्हणजे सर्व जाणण्यायोग्य वस्तूमध्ये ज्या ज्या योग्य गोष्टी जाणण्यासारख्या आहेत त्या सर्व जाणण्यायोग्य वस्तूमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि प्रकृतीच्याही पलीकडे असलेलं जे अविनाशी परब्रह्म ते तू आहेस, असं तो भगवंताला सांगतो. संपूर्ण विश्व साठविण्याचं एक श्रेष्ठ ठिकाण तूच आहे. विश्वस्य परमं निधानम, विश्वस्य परम निधानम म्हणजे सर्व विश्व ज्याच्यामध्ये साठवण्यासारखं आहे ते तुझं, ते तूच आहे, परमनिधान. तू कधीही नाश पावणारा नसून त्वमव्यय हा या शाश्वत सनातन वैदिक धर्माचा संरक्षण करणारा तूच आहेस. आणि ज्याला सनातन पुराण पुरुष म्हणतात तोही तूच आहे, हे मला कळून आलंय, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा या विश्वरूपाचं दर्शन अर्जुन घेतोय आणि सांगतोय, त्याचा आनंद सांगतोय. आणि अर्जुनाला कुठल्या कुठल्या गोष्टी कळून आल्या त्याचा तो आनंद सांगतोय. आपल्याला एखादी गोष्ट कळली किंवा कुणाला एखादी गोष्ट कळली की त्याला ते आनंद होतो. त्याच्यामुळे ज्ञानाचा आनंद होतो. जसा प्रेमाचा आनंद होतो तसा ज्ञानाचाही आनंद होतो. तेव्हा अर्जुनाला जसं जसं त्या विश्वरूपाकडे बघता बघता अनेक रहस्य उलगडायला लागली, अनेक गोष्टी कळायला लागल्या आणि त्याची जाणीव व्यापक व्हायला लागली. आणि त्या व्यापक जाणीवेमुळे अर्जुनाला आनंद व्हायला लागला आणि तो आनंदाने विभोर झाला. जसं भक्तांना आनंद होतो, ते लिहितात, सद्गुरू हे तुम्ही एवढं आम्हाला सांगितलं, इतकं मला आवडलं म्हणा, प्रवचन आवडलं म्हणून सांगतात, त्याचा आनंद सांगतात. काय ग्रंथामधलं हे आम्हाला खूप आवडलं असं सांगतात, त्याचा आनंद सांगतात. मध्ये चव्हाण आम्हाला म्हणाले, संजीव चव्हाण, की सद्गुरू त्यांनी गीतेवरचं ते भाष्य वाचलं आणि त्यांना एवढं राहवलं, त्यांनी एक पॅरेग्राफ असा आम्हाला लिहून पाठवला आणि म्हणले, तुम्ही एक गीतेचं जे रहस्य सांगितलं ना, ते म्हणले ते वाचून मला एवढा आनंद झाला. तेव्हा अर्जुनाची जी अवस्था आहे ती तर अत्यंत उच्च अवस्था आहे. पण त्याच्या अवस्थेपर्यंत जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावर जेव्हा भक्त चाललेले दिसतात, वाटचाल करत असताना दिसतात, तेव्हा आनंद होतो. आम्हालाही आनंद होतो. अरे, त्या अर्जुनाला जसा कळल्याचा आनंद झाला, तसं या भक्तांनाही कळल्याचं ते रहस्य कळल्याचा आनंद होतोय. आतापर्यंत रहस्य कोणाला काही कळत नव्हतं. सर्व सर्व लोक वाचत होती. अनेक ग्रंथ वाचले, अनेक काय वाचलं. पण त्यातलं रहस्य काय? सद्गुरू त्यातलं रहस्य सांगतात आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद होतो, त्यांना कळतं. ते म्हणाले, एवढा आनंद झाला वाचून, की त्याचं वर्णनच करता येत नाही. यालाच काय म्हणतात? यालाच म्हणतात चिंतन, मनन चिंतन. आणि हे मनन चिंतन असं वाढत गेलं, त्याचा आनंद व्हायला लागला, त्याला निधिध्यासन असं म्हणतात. निधिध्यासन ही समाधीची अवस्था आहे. निधिध्यासनामुळे जाणीव होते, जाणीवेचा आनंद होतो आणि त्या आनंदात तो दीर्घकाळ जेव्हा राहतो तेव्हा त्याला निधिध्यासन, त्याला समाधीची अवस्था असं म्हणतात. ही आनंदाची समाधी आहे आणि त्याच्यामुळे बुद्धीचा दृढ निश्चय होतो. निधिध्यासन म्हणजे काय? तर त्या नुसतं वाचतो त्याला आनंद होतो एवढं नाही. तर त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो, की मला हे करायचंच आहे. आता मला हे करायचं आहे. आणि असं त्याचा निश्चय होऊन तो ते करायला लागतो. म्हणून ते चव्हाण म्हणतात, आम्ही ते शनिवारी त्यांना, रविवारी त्यांना सुट्टी असते. मग शनिवारी पूर्ण ते
गाडी घेतात आणि फिरतात. आणि प्रत्येक घरी आधी त्यांना असं वाटलं आपण कसं काय जायचं, कोणाला कसं काय भेटायचं, कसं सांगायचं. पण आता त्यांना वाटतं खूप आनंद होतो. मग ते मला विचारतात, की "कोणी तुम्हाला फोन केला होता का?" काल नेमकं मला एका बाईनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं, की "मला तुमचे काय दीक्षा घ्यायची आहे. कधी आहे म्हणे तुम्ही सांगा लवकर." म्हटलं, "आता पितृपक्ष झाला, की आम्ही हे करूया." तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी चव्हाणांनी फोन केला आम्हाला. आम्ही त्यांना सांगितल्यावर त्यांना एवढा आनंद झाला, की काय विचारू नका. ते म्हणले, "बघा, एक तरी म्हणले रिस्पॉन्स आला." आणखी 1-2 ठिकाणी त्यांनी तिकडून येईल असं सांगितलं आम्हाला. तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला. तेव्हा याला काय म्हणतात बुद्धीचा दृढ निश्चय, निश्चयात्मकता. मनाच्या ठिकाणी मनन होतं, चित्ताच्या ठिकाणी चिंतन होतं. आणि मग मन, बुद्धी, चित्त. तर बुद्धीच्या ठिकाणी त्या ज्ञानाचा निश्चय होतो. सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीचा निश्चय होतो आणि तशी गोष्ट तो करतो. आणि तशी गोष्ट केल्यानंतर जो आनंदाचा अनुभव येतो, त्याला निधिध्यासनाची पहिली अवस्था, सुरुवातीची अवस्था असं म्हणतात. आणि निधिध्यासन ही साधी गोष्ट नाही म्हणत. ही तर समाधीची अवस्था आहे. म्हणून जर अर्जुनाचा असा दृढ निश्चय झाला नसता, तर त्याचं हे भगवंताला सांगणं म्हणजे केवळ भगवंताची स्तुती एवढ्यापर्यंत राहिलं असतं. त्याचा निश्चय झाला, की असा मी आता अनुभव घेणार, असं मी करणार, असा त्याचा अनुभव झाला, बुद्धीचा निश्चय झाला आणि मग त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला नसता, मनन, चिंतन आणि निश्चय बुद्धीचा झाला नसता, तर ती केवळ स्तुतीच राहिली असती. भगवंताचं एक महात्म्य बघून त्यांनी स्तुती केली असती. सद्गुरूंचं महात्म्य किती आहे असं म्हणून. परंतु स्तुतीपर्यंत मर्यादित राहिलं नाही. स्तुतीपर्यंत ते मर्यादित राहिलं नाही. स्तुतीचं स्तु स्तुतीचं सुद्धा आपलं एक वेगळं महत्त्व आहे. सद्गुरूंची स्तुती सगळेच लोकं काही करत नाहीत. सगळ्यांनाच काही अनुभव येत नाही, सगळेच काही स्तुती करत नाही, सगळ्यांनाच काही आनंद होत नाही. थोडा होत असेल, कमी होत असेल. परंतु हळू आनंद होत असतो आणि तेही स्तुती करायला लागतात. म्हणजे खोटी स्तुती नसते म्हणजे. पण त्या जसं आपण परमात्म्याची स्तुती करतो, तशी सद्गुरूंची स्तुती. मग ते या स्तुतीचं रूपांतर भगवंताचं महात्म्य जाणण्यात होऊ शकतं. या स्तुतीच्या नंतर त्याला आवडतं, त्याला आनंद होतो आणि तो स्तुती करतो. सद्गुरूंचं ज्ञान, सद्गुरूंच्या कार्यात काही त्याला आवडतं. तो स्तुती करतो आणि स्तुती करून सोडून देत नाही. त्याचा बुद्धीचा निश्चय करतो, की मलाही असं करायचं आहे आणि तो जाणतो आणि तसं करायला लागतो. तेव्हा स्तुतीमुळे अंतःकरणात प्रेमभाव दाटून येऊ शकतो. स्तुती केल्यामुळे अंतःकरणात प्रेमभाव दाटतो. पण काही लोकांना सद्गुरूंचं महात्म्य जाणवून स्तुती सुद्धा करावीशी वाटत नाही. ते म्हणतात, "हां, चांगला आहे. कसं काय झालं?" "नाही, ठीक आहे झालं, चांगलं झालं." फार त्यांना स्तुती सुद्धा करता येत नाही म्हणा. कारण अजूनही त्यांना सद्गुरूंचं महात्म्य खऱ्या अर्थाने कळलेलं नसतं. त्यांनी सांगितलेलं ज्ञानाचं महात्म्य खऱ्या अर्थाने कळलं नसतं. उलट काही लोक स्तुती करतात म्हणून त्याच्या मनात असूया, द्वेष किंवा स्पर्धेचा भाव किंवा श्रेष्ठ कनिष्ठपणाचा आपपर भाव निर्माण होतो आणि त्यामुळे तो भक्ती मार्गापासून दूर जातो. तेव्हा असे काही लोक भक्ती मार्गापासून दूर गेले. का? तर त्यांच्या ठिकाणी जाणीव नव्हती आणि दुसऱ्यांच्या बद्दल असूया होती आणि म्हणून सद्गुरूंचं ज्ञान श्रवण केल्यानंतर त्याचा आनंद होणं, आधी त्याचा आनंद होणं, ही जाणीवेची सुरुवात आहे. जाणता जाणता जाणीव फुलता, जाणता जाणता जाणीव फुलत जाते. जाणीव फुलता शब्द मात्र पुरता पुरुनी उरले आणि मग त्याचं जाणीव फुलाला एवढी लागली की त्याच्यावर लिहिता लिहिता ते शब्द अपुरे पडायला लागले. हे आमचे घोरपडे ते सुनील घोरपडे त्यांनी ते वाचता वाचता त्यांना एवढं जाणवायला लागलं ते लिहून आम्हाला पाठवायचे. असं करता करता त्यांना काही तेव्हा माहिती नव्हतं. त्यांनी आपला आनंद होता तो
लिहून पाठवायला सुरुवात केली त्याच्यावरची त्यांची प्रतिक्रिया. आणि मग ते बरंच लिखाण माझ्याकडे आल्यानंतर मला एकदम जाणीव झाली, अरे याचा आपल्याला कुठेतरी भगवत कृपामध्ये द्यायला पाहिजे. पण नंतर विचार केला, अरे गीतेवरचं लिहिलेलं आहे त्यांनी. आता म्हटलं, आता आपण गीतेचं पुस्तक ग्रंथ प्रकाशित करतोय, तर त्याच्यात प्रस्तावना पाहिजे. तर म्हणली प्रस्तावना झाली. त्याला म्हटलं, हे जरा थोडंसं व्यवस्थित करा आणि प्रस्तावना म्हणून आपण याचा उपयोग करू. तर आता आम्हाला एक बरं झालं, की कुणाची प्रस्तावना घ्यायची हा प्रश्न नाही राहिला. त्यांना म्हटलं, तुम्ही जे लिहून पाठवत जा, ते संकलित करा आणि त्याचं प्रत्येक ग्रंथामध्ये प्रस्तावनेचं सेवा तुम्ही द्या. तेव्हा अशा सेवा या आपल्या कार्यामध्ये सेवा निर्माण होत असतात आणि अशी सेवा मग कोणी कोणाला द्यायची? मग एक-एक सेवा आम्ही एकेकाला देत असतो आणि त्या सेवेतून त्याचा अहंकार कमी-कमी होत जातो आणि अहंकार पूर्ण गेल्यानंतर त्याला ते ज्ञान प्राप्त होतं आणि म्हणून आम्ही असे प्रत्येकाला सेवा देत असतो. आमचे अविनाश जोशी येतात त्यांना आम्ही सेवा देतो. त्यांना सांगतो अमुक करा, तमुक करा. आता ते भगवत कृपाचं अंक ते करायला लागले. त्यांना आम्ही शिकवलं आणि त्यांनी शिकून घेतलं. आधी कठीण वाटत होतं त्यांना. बापरे! काय कठीण आहे. काल ते म्हणले, "सद्गुरू तुमच्या हाताखाली म्हणले कोणी भक्त तावून सुलाखून बाहेर निघतो." म्हणलं, तावून सुलाखून तर निघतोच तो, पण त्यांच्या घामट्या निघतात चांगल्या. त्याला काय त्याला सहजासहजी नाही, त्याला पुष्कळ मेहनत करावी लागते. त्याला तपश्चर्या असं म्हणतात. तर ते येतात मग एवढी तपश्चर्या करतात, कंटाळत नाही आणि तपश्चर्या करता आनंद होतो आणि एखादी गोष्ट त्यांना आली की एवढा आनंद होतो, मग आमचा हात धरतात आणि ते वाह! वाह! असं नमस्कार करतात. ते महात्म्य जाणवतं. ते म्हणले सद्गुरूंच्या कार्यामध्ये अशा सेवा महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सेवेनेच तर ते ज्ञान होणार आहे ना. सेवेने अहंकार एकीकडे कमी-कमी होत जाता मग त्याचं ज्ञान व्हायला लागतं. तेव्हा सद्गुरूला सांगावं, कळवावं ही जाणीवेची दुसरी पायरी आहे. पहिली पायरी स्तुती. पहिली पायरी श्रवण केल्यानंतर ते आवडणं. आवडल्यानंतर दुसरी पायरी त्याचा आनंद होणं. ही जाणीवेची सुरुवात आहे. मग पहिली पायरी आनंद झाल्यावर त्याची स्तुती करणं, ते सद्गुरूंना कळवणं हे दुसरी पायरी. सद्गुरूंना सांगावं, कळवावं हे जाणीवेची दुसरी पायरी आहे. त्याच्यानंतर सद्गुरूंना कळवल्यानंतर त्याप्रमाणे आपण आपलं आचरण करण्याचा दृढ निश्चय करणं, की आता मी असं करणार आहे. आय कॅन डू इट अँड आय विल डू इट. आचरण करण्याचा दृढ निश्चय करणं ही जाणीवेची तिसरी पायरी आहे. आणि अशी जाणीव दृढ होणं याला ज्ञान किंवा निधिध्यासन असं म्हणतात. ज्ञानाची समाधी म्हणजे निधिध्यासन. ज्ञान मार्गाची समाधी म्हणजे निधिध्यासन. ही ज्ञान मार्गातली समाधी अवस्था आहे. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, परमं वेदितव्यम जे काही जाणून घेण्यासारखं आहे, परम अत्यंत श्रेष्ठ असं काही जे काही जाणून घेण्यासारखं आहे, परमं वेदितव्यम ते तूच आहेस. तुझंच ज्ञान आहे, तुझंच प्रेम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, या जगात मनुष्य जन्माला येऊन जाणून घेण्यासारखी अत्यंत श्रेष्ठ गोष्ट काय आहे? तर ती म्हणजे भगवंता तुझे सगुण साकार विश्वरूप आणि तुझं ते श्रीकृष्ण रूप आणि एकच आणि तुझं ज्ञान स्वरूप, तुझं प्रेम स्वरूप आणि म्हणून सांगतो आणि याने काय होणं म्हणले? जाणल्याने काय होणार आहे? जाणीवेने काय होणार आहे? तुला जाणता क्षणीच मायेचा अंत होतो. म्हणजे केवढं मोठं, केवढी अचीव्हमेंट आहे. अरे साधी गोष्ट नाही, केवढी अचीव्हमेंट आहे. हा केवढा अभ्यास आहे. सद्गुरूंचं ज्ञान, सद्गुरूंना जाणता क्षणी, सद्गुरूंचं ज्ञान जाणता क्षणी, त्यांचं कार्य जाणता क्षणी, या मायेचा अंत होतो, संसार मायेचा आणि त्याला स्वरूपाचा बोध होतो. तुझसी जाणता क्षणीच होतो मायेचा अंत. तुला जाणता क्षणीच मायेचा अंत होतो. आणि मोठमोठ्याने मायेने फसवलंय. ती माया फार माया ही म्हणाले तरुण जायला फार कठीण आहे.
तो माया दुरत्यया. भगवानच सांगतात, माझी माया दुरत्यया. अत्यंत तरुण जायला अत्यंत कठीण आहे. परंतु ह्या मार्गाने जेव्हा सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जेव्हा तो तो शिष्य जातो, तेव्हा तो मायेचा अंत करतो आणि त्याची अज्ञानापासून सुटका होते. मायेचा अंत झाल्यावर काय होतं? तो मुक्त होतो. माया मुक्तावधूत असं अवधूताचं एक नाव आहे. माया मुक्तावधूत म्हणजे मायेतून मुक्त असता अवधूत. त्याची अज्ञानापासून मायेपासून सुटका होते. त्याची कर्मबंधनापासून सुटका होते. अरे म्हणून हे ज्ञान एवढं श्रेष्ठ आहे, म्हणून हे प्रवचन एवढं श्रेष्ठ आहे म्हणाले. आणि ते प्रवचनच ऐकत नाही लोक, की ज्याच्यामुळे त्या मायेचा अंत होणार आहे, ज्याच्यामुळे जाणीव व्यापक होणार आहे आणि त्या जाणीव एवढी व्यापक होईल की त्या मायेचा अंत होईल. आणि त्या मायेचा अंत झाल्यामुळे काय होईल? तर अज्ञानापासून सुटका होते, कर्मबंधनापासून सुटका होते. नाहीतर मनुष्य प्राणी गुंपला संसारा, फेरा मागे चाले फेर. कर्मबंधनातून सुटका होते. जे एरवी कर्मबंधन कोणाला सोडता येत नाही, सुटत नाही. त्या कर्मबंधनापासून सुटका होते. स्वर्ग नरकादी सुख-दुःख भोगातून सुटका होते. तो नरकात कधीच जाणार नाही. त्याला यम त्याच्याकडे येणारच नाही. आणि स्वर्गात सुद्धा तो जाणार नाही. तो म्हणतो धिक म्हणते त्या स्वर्गाला. तो म्हणतो धिक्कार असो त्या स्वर्गाला. स्वर्गात काय म्हणले अप्सरा आहेत आणि ते अमृत आहेत, बस नाचगाणी आहेत. तिथे आम्हाला जायचं नाही म्हणा. या भोगातून सुटका होते. 84 लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते. बघा केवढं. नुसतं जाणल्यामुळे. सद्गुरूचं प्रवचन म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तेव्हा एरवी असंख्य लोक जन्माला येत असतात त्या संसारामध्ये. संसार करतात आणि शेवटी मरतात. संसारात जन्माला येतात, काही धन कमावतात, काही फ्लॅट होतो, मग काही गाडी, लग्न, मुलं-बाळं, शिक्षण, धनसंपत्ती, काही फिक्स्ड डिपॉझिट होतं, काही संसारात काही कामं करतात, काही सोहळे उत्सव होतात संसारातले. झालं, संसार करतात आणि शेवटी मरतात. हे त्यांचं जीवन आहे म्हणणं. पण त्यापैकी कोणालाही या संसार मायेच्या पलीकडे जायची इच्छा होत. या संसार मायेच्या पलीकडे जाऊन तुझं हे अत्यंत अद्भुत सगुण रूप जे विश्वरूप आहे, ते त्याचं अति अद्भुत महात्म्यच कळत नाही. मायेच्या पार गेल्याशिवाय भगवंताचं विश्वरूप बघता येत नाही. अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप दिसलं कसं? त्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. तो मायेच्या पलीकडे गेला. त्याला जाणीव निर्माण झाली आणि म्हणून तो या मायेच्या पलीकडे गेला आणि त्याला ते विश्वरूपाचं महात्म्य कळलं. तेव्हा हे लोक मायेतच जन्म घेतात, मोठे होतात, मरतात. त्यांना मायेतील अनेक विषयांचं ज्ञान करून घ्यावं असं वाटतं. या मायेतले अनेक विषय असतात. कॉम्प्युटर काय, सॉफ्टवेअर काय, एआय काय, परप्लेक्सिटी काय, काय आणखी काय काय नवीन येतच असतं म्हणाले. आणि व्हिडिओ काय आणि त्याच्यातून ज्ञान सारखं पाझळत असतं. पण ते ज्ञान काही कामाचं नसतं. मायेतील अनेक विषयाचं ज्ञान करून घेण्यात त्यांना रस असतो. त्यात ते पंडित होतात आणि ते बोलत असतात. एवढे ते विषयावर बोलत असतात. वर्तमानपत्र वाचतात, हे वाचतात आणि एकमेकांशी ते बोलत असतात. आणि आम्ही बघत असतो त्यांच्याकडे. अरे काय बोलतायत ते? एवढं ज्ञान आम्ही वाचतो. आम्हालाही माहिती आहे तुम्ही काय बोलतात ते आम्हालाही माहिती आहे, पण आम्ही त्याला महत्त्व देत नाही जास्त. कारण आमच्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते त्याला एवढं महात्म्य आहे त्या ज्ञानाचं, की आम्ही तिथे मौन असतो. आम्ही कोणाच्या ह्याच्यात भाग घेत नाही. एकदा असं आमच्या अ, तिघं प्रिन्सिपल एकत्र जमले आमच्या कॉलेज. आम्हाला म्हणले राष्ट्रीय या बसा, बसा. आणि असा काही विषय त्यांचा होता. त्यांचे विषय चालू होते. मी गप्प बसलो होतो. म्हटलं आपण काय बोलायचं याच्यात? आपल्याला हे सगळं माहिती आहे, पण याचं महत्त्व काय आहे? आम्हाला त्याचं महत्त्वच वाटत नव्हतं. ते सगळे बोलत होते. म्हणजे तुम्ही काही बोलत नाही. नाही म्हटलं तुमचं मी ऐकतोय. केवढं तुम्हाला केवढं ज्ञान आहे म्हटलं. काय? तेव्हा
मायेतील विषयांचं ज्ञान त्याच्याकडे एवढं जबरदस्त असतं, की तो सगळ्यांना प्रभावित करतो आणि दुसऱ्याला कोणाला काय हेच करू देत आणि स्वतःची चूक आणि चूक किंवा बरोबर जो मतं असतात, ते ठामपणाने तो मांडत असतो. तेव्हा अशा वाक्पंडितांना तुझ्या या मायेच्या पलीकडे जाणार माहितीच नाही. अति अद्भुत रूपाचं ज्ञान कसं प्राप्त होणार आहे? तर अजिबात प्राप्त होणार नाही. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, "भगवंता त्वमक्षरः." या सगळ्या गोष्टी संसारातील सर्व वस्तू, लोक क्षर आहेत. क्षर म्हणजे ऱ्हास होत जाणारे आहेत. हळू त्याचा ऱ्हास होत जातो आणि ते जीर्ण होत जातात आणि जीर्ण होत जाऊन ते त्याचा नाश होतो. पण तू अक्षर, त्वमक्षरः, तू अक्षर आहे. अक्षर ब्रह्मस्वरूप आहे. अक्षर म्हणजे ज्याला क्षरण नाही आणि म्हणून आपण लिहितो त्याला अक्षर म्हणतात. अक्षर वाङ्मय. कारण मनुष्य निघून जातो, पण त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, त्यांचे जे विचार आहे, ते अक्षर आहे. ते अक्षरात मांडतो ना आपण. म्हणून ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि त्या ओम मधून सर्व अक्षरं निघाली. अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, म, ह. आणि हे जे अक्षर आहेत, आपल्या निर्माण झाली ओंकारामधून, ते सरस्वतीचं ठिकाण आहे. आणि ते आपल्या कंठामधून ते सगळं अक्षरं निघतात आणि म्हणून त्या अक्षरांचं सुद्धा महत्व आहे. आणि त्या अक्षरामधूनच मंत्र निघतात, मंत्र तयार होतात. म्हणून अ, आ, बाराकडे फार महत्व आहे म्हणा. हे नुसते साधे अक्षर नाहीयेत. अक्षर म्हणजे ते क्षरण पावणारे नाहीयेत. पण इतर सर्व गोष्टी म्हणजे ज्ञान, ज्या शब्दांनी ज्ञान प्रगट झालं ते ते शब्द अक्षर आहेत. या ब्रह्मांडामध्ये ते शब्द फिरत असतात. ते नष्ट होत नाही. बाकी सर्व गोष्टी नष्ट होतात. शरीर नष्ट होतं. शिर शिर्यते इति शरीरः. शरीर याचाच अर्थ असा, की जे हळू हे होऊन नष्ट होतं. हळू त्याची झीज होऊन नाश होऊन ते नष्ट होतं. पण म्हणाले तुझे हे जे सगुण रूप आहे, हे अविनाशी रूप आहे. कधीही नाश न पावणार आहे, अविनाशी आहे. विश्वस्य परम निधानम. अर्जुन वर्णन करतोय कसं तुझं रूप आहे. ते विश्वरूप कसं आहे. विश्वस्य परम निधानम. निधानम म्हणजे राहण्याचं ठिकाण. अगा आहे विश्वैक धामा. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अगा आहे विश्वैक धामा. म्हणजे सर्व विश्व ज्या ठिकाणी आहे ते त्याचं धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण. संपूर्ण विश्वाचं राहण्याचं ठिकाण काय आहे? तू आहेस. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि महाराज आम्हाला सांगायचे, "अरे निजधाम हे नाम शोकापहारी." समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, "निजधाम हे नाम शोकापहारी." ते माझं राहण्याचं ठिकाण आहे. नाम म्हणजे हे अक्षर आहे. हे कधीही नष्ट न होणार आहे. हे माझं राहण्याचं ठिकाण आहे. त्याला निजधाम असं म्हणतात. म्हणून आमच्या वाढदिवशी कृष्णानंद स्वामींनी आम्हाला एक ओवी भेट म्हणून दिली होती. काय? परमानंदाहुनी परम निजधाम हे तुझेच धाम तेच ते परमधाम निजानंद स्वानुभव परमानंदाहुनी परम निजधाम हे तुझेच धाम तेच ते परमधाम निजानंद स्वानुभव. ही एवढी ओवी त्यांनी करून आम्हाला आमच्या वाढदिवसाला 1 फेब्रुवारीला दिली होती. एका कागदात लिहून असं लिफाफ्यात ठेवून आणि मग परमानंद स्वामींनी त्या ओवीवर 1-1.5 तास प्रवचन केलं होतं. ह्या एकाच ओवीवर त्यांचं 1-1.5 तास प्रवचन झालं. परमानंदाहुनी परम निजधाम हे तुझेच धाम तेच ते परमधाम निजानंद स्वानुभव. तेव्हा अर्जुन म्हणतो तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणीच हे सर्व विश्व वसलेलं आहे. कुठे आहे तो? कुठले सर्व ब्रह्मांड कुठे आहेत? तर त्या विश्वरूपाच्या ठिकाणीच एका कोपऱ्यात कुठेतरी अशा लहानशा ठिकाणी ते विश्वरूप केवढं आणि आपलं हे ब्रह्मांड केवढं. असे अनेक ब्रह्मांड त्याच्या त्या विश्वरूपाच्या ठिकाणी वसलेले आहेत. तेव्हा
ते सांगतात, विश्वस्य परम निधानम, सर्व विश्व त्या विश्वरूपाच्या ठिकाणी आहे. ते राहण्याचं ठिकाण आहे. त्वम त्वमव्ययः शाश्वत धर्म गोप्ता. तू अव्यय आहे. तू कधी नाश पावणार. व्यय व्यय म्हणजे खर्च करणे, वेळ खर्च करणे, काय पैसा खर्च करणे, ऊर्जा खर्च करणे. पण भगवंताच्या ठिकाणी खर्च काहीच नाही. त्याच्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप असं आहे. ते खर्च काहीच नाही. तिथं नुसतं जमाच आहे. खर्च आहे अजिबात. सर्व क्रेडिटच आहे. डेबिट काहीच नाही मिळालं. तिथे म्हणून तो पूर्ण आहे. अव्यय हा व्यय काही नाही, एक्सपेंडिचर काही नाही. तुझा कधीही नाश होत नाही. या शाश्वत सनातन वैदिक धर्माचा संरक्षण करणारा तूच आहेस. आपला हा सनातन वैदिक धर्म आहे आणि तो धर्म सुद्धा त्या त्या विश्वरूपामधूनच निघाला हा धर्म. त्याचं ज्ञान देणारा हा धर्म आहे. त्याचं प्रेम, भक्ती, ज्ञानाचा हा धर्म म्हणजे सनातन वैदिक धर्म आहे. त्याच्यामुळे सनातन असल्यामुळे त्याचा कधीच नाश होत नाही. म्हणजे भारतावर एवढी आक्रमण झाली, इतर देशातही आक्रमण झाली आणि त्या लोकांनी तो जे देश जिंकला आणि ते तिथेच राहिले आणि तिथल्या लोकांना हाकलून हाकलून लावलं आणि स्वतः तिथे राहिले. पण भारतावर अनेक आक्रमण झाली, पण तिथे कोणी कायमचा टिकून राहिलेला नाही. ब्रिटिश गेले, काय मुस्लिम गेले, सगळे गेले. कोणी तिथे राहू शकलं नाही आणि म्हणून हा धर्म सुद्धा तिथे पक्का पाय रोवून उभा उभा आहे. का तर तो शाश्वत धर्म गोप्ता त्वमव्यय हा. तो अव्यय आहे, शाश्वत आहे, धर्म गोप्ता. त्या धर्माचं रक्षण करणार आहे. किंवा सनातन वैदिक धर्म हा तुझ्यापासून उत्पन्न झाला. त्यामुळे तोही अव्यय आहे. अव्यय म्हणजे त्याचा कधीच नाश होत नाही. त्याचे कधीच खर्च होत नाही. तो नेहमी आहे तसाच असतो. तेव्हा सनातन वैदिक धर्माचं संरक्षण भगवान कसं करतात? तेव्हा हा सनातन वैदिक धर्माचं रक्षण ते अवतार घेतात. काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो, धर्माची हानी होते आणि अधर्माचा उत्कर्ष होतो, तेव्हा आम्ही तदात्मानं सृजाम्यहम्, तिथे मी ते स्वतःला प्रगट करतो आणि त्या धर्माचं रक्षण करतो. आणि म्हणून हा धर्म सनातन वैदिक धर्म हा सनातन आहे, अव्यय आहे. पण दुसरी गोष्ट आहे, नुसते अवतार होतात तेवढ्यापुरतं तो धर्माची स्थापना होते. पण तो धर्म टिकवून ठेवण्यासाठी भगवान नेहमी सद्गुरू शिष्य परंपरेने हा धर्म चालू ठेवतात. हे मोठं यातलं गूढ आहे म्हणा. तोच भगवान सद्गुरू शिष्य परंपरेत सद्गुरू रूपाने निरंतर अवतार घेत असतो. सद्गुरू शिष्य असा अवतार घेत असतो. असा निरंतर अवतार घेत असल्यामुळे या शाश्वत सनातन वैदिक धर्माचं संरक्षण सहजपणे होत असतं. सहजपणे. आता आपल्या मार्गामध्ये अनेक लोक येतात. अनेक वेगवेगळ्या जातीचे लोक येतात आणि आम्ही त्यांना आपल्या ह्याच्यात आपलंसं करून घेतो. मग आम्ही किरण मुलींशी आम्ही म्हणत होतो, की काय, की आपलं वा मुख्य वाक्य काय म्हणजे घोषवाक्य काय आहे? "कृण्वन्तो विश्वमार्यम." त्यांनी ते लिहून घेतलं. म्हणाले, "मला लिहून पाठवा. मी आमच्या त्या बिझनेसच्या तिथे लावतो. मोठ्या स्टिकर करून लावतो." म्हणाले. "कृण्वन्तो विश्वमार्यम." अशी शपथ आहे. सगळ्यांच्या घरात घुसून काय मी सगळ्यांना आर्य, आर्य करीन म्हणाले. काय सगळ्यांच्या घरात घुसून आणि लोक येतात हो. मला एवढं आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, "आम्ही अमुक आहोत, तमुक आहोत." म्हटलं, "अहो, तुम्ही काही असा म्हणा. तुम्ही त्या भगवंताने तुम्हाला निर्माण केलेलं नाही ना. बस. काय तेव्हा तुम्ही या." आणि असे लोक येत असतात. तेव्हा असे 2 त्यांना मी वाक्य सांगितले. दुसरं कुठलं वाक्य होतं आपलं?
कृण्वन्तो विश्वमार्य, असं त्यांना आम्ही सांगितलं. आणि त्यांनी लगेच ते म्हणाले, "मी स्टिकर करतो आणि असं तिथे लावून देतो." कारण काय, की आपलं जे हे आहे, आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, ते आपल्या डोळ्यासमोर नेहमी पाहिजे. हे काय आहे? ते नेहमी आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. म्हणजे आपल्याला जागृती राहते. आणि म्हणून पूर्वीच्या काळी आमच्या आमच्या घरी दुसरं असं वाक्य ते हां, एको हम बहुत श्याम. हां, "एको हम बहु श्याम." एको हम भगवान सांगतात, "मी एक आहे, विश्वरूप एक आहे." पण मी बहु झालो, मी पुष्कळ झालो, अनेक झालो. आता मी अनेक झाल्यामुळे तुला अनेकांच्या पर्यंत पोहोचायचंय. मी अनेक झालोय, असं भगवान सांगतात. आणि तुला अनेकांच्या पर्यंत पोहोचायचंय. हे घोषवाक्य आहे. "एकोहम बहुश्याम." मी एकच असून मी अनेक मनुष्य प्राण्यांच्या रूपाने अनेक झालोय. आणि आता तुला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवायचंय. हे तुझं कार्य आहे. तेव्हा असं घोषवाक्य आम्ही त्यांना लिहून दिलं होतं. आणि म्हणून आमचे चव्हाण जात असतात. आणि त्यांना एवढा आनंद होतो, कोणी आला, "सद्गुरू फोन आला का कोणाचा?" म्हटलं, "आला." दोघांचा फोन आला. आणि एका बाईंचा फोन आला. त्या तर म्हणाल्या, की "माझ्याकडे 4-5 माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांच्यासकट मी येणार आहे." म्हटलं, "वाह! वाह!" त्यांना एवढा आनंद झाला. सद्गुरू म्हणले, "मला एवढा आनंद झाला." आधी त्यांना असं वाटत होतं, कसं जायचं कोणाच्या घरी? म्हटलं, "जा तुम्हाला, काय नाही, बीड चेपा." म्हटलं, "काय?" आणि अत्यंत निरहंकारी. आता त्यांची पोझिशन एवढी मोठी आहे. काय जनरल मॅनेजर. आता जनरल मॅनेजरला कसं पाठवायचं? आता आमचे किरण मुळे प्रिन्सिपल आहेत. मग आम्ही त्यांना सांगतो तसं ते करतात. तेव्हा असं इथे काही संकोच नाही. हे परमात्म्याचं काम आहे. तेव्हा या वैदिक धर्माचं आपल्याला संरक्षण करायचं हेच तर आपलं काम आहे. ही सद्गुरू शिष्य परंपरा खंडित होते. या परंपरेचं अनुसरण करणारे लोक मिळत नाहीत. आणि म्हणून आणि लोकं म्हणतात, "सद्गुरू अहो, सद्गुरूच मिळत नाही," म्हणले या काळात. बरेच लोक मला म्हणतात, "तुम्ही सद्गुरू आहात का?" "सद्गुरू भेटतच नाही," म्हणले, "फार कठीण आहे." "सद्गुरूच नाहीच आहेत," म्हणले. म्हटलं, "सद्गुरू नाहीच आहे, असे सद्गुरू थोडी आकाशातून थोडी पडतात. बाकी सगळे पाखंडी असतात," म्हणले. "जो तो आपल्या ह्याने येतो, पण सद्गुरूंच्या कडे राहून शिकून व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन जो येतो, तो म्हटलं कोणाला ऐकत नाही." काय? तो कुणी किती मोठा असो, त्याला ते ऐकत नाही. ते ऐकतात त्याचं. असं महाराजांचं वचन एवढं ना, ते म्हणले, "तुझ्यासमोर कोणी टिकणार नाही." आम्हाला असं वाटलं, काय महाराज म्हणतात. आपण कसं एवढे मोठे-मोठे लोक आहेत, एवढे धर्माचार्य आहेत, अमुक आहे. पण आम्हाला नंतर अनुभव आला, की आम्ही शंकराचार्यांच्याकडे गेलो, तेही आमच्या समोर टिकले नाही. दुसरे ते रामकृष्ण मठ, तेही टिकले नाही. तिकडे IITत एक कोणी शाक्त पंथाचा एक मोठा साधू आला होता. तोही आमच्यावर टिकला नाही. म्हणजे आमचा अहंकार नाही. आमच्या सद्गुरूंनी जे वचन सांगितलं होतं ते सत्य झालं याचा आनंद आहे. काय? तेव्हा गुरु शिष्य परंपरा त्याचं अनुसरण जेव्हा केलं जात नाही, तिथे अधर्म किंवा पाखंड मताची उत्पत्ती होते. पाखंड आणि अधर्माची उत्पत्ती कुठे? इथेच होते म्हणे. या इथेच होते. सत्य मार्गाची उत्पत्ती इथेच होते आणि पाखंड मताची उत्पत्ती इथेच होते म्हणे. दोन्ही इथेच होते. आणि तो अधर्म वाढवला जातो आणि मग भगवंताचं अवतार होतो आणि धर्मस्थापना होते. पण धर्मस्थापना झाली, की परत अधर्म घुसतो. मग तो अधर्म काढण्यासाठी सद्गुरू शिष्य परंपरेने अवतार होत जातात. आणि म्हणून तो अर्जुन सांगतो, "सनातनस्त्वं पुरुषो मतो मे." आणि ज्याला सनातन पुराण पुरुष म्हणतात, तूही तोच आहे. तोच तू आहे, असं मला कळून आलं. पुराण पुरुष, खूप पुराण जो जो कधी जन्माला आलाच नाही. जन्म-मृत्यूच्या पलीकडे असणार, मायेच्या पलीकडे असा पुराण पुरुष तू आहेस, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा तो हा अर्जुनाचा जो अनुभव आहे, की त्वमयि अव्ययम शाश्वतम काय पुराण पुरुषम त्वमक्षरम परमवेदितव्यम
त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे श्रीगुरुदेव दत्त.